नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात 18 जून 2024चा जी आर आहे. त्या जी आरमध्ये अजून एक पॉईंट 14 मेला आलेलं एक पूरक पत्र आहे. त्या पूरक पत्रकानुसार एक अजून धोरणात्मक बदल करून त्यामध्ये ॲड केलेला आहे. मग काय बदल झाला आहे? ऑलरेडी तो जी आर तर आहेच, पण यामध्ये अजून एक पॉईंट ॲड केला आहे. तो पॉईंट असा आहे की जिल्हा परिषद शिक्षकाची गैरवर्तणुकीबाबत प्राप्त तक्रारीनुसार त्या शिक्षकाची जिल्हा अंतर्गत बदली करता येते. मग ती जर आता एखादा शिक्षक असेल, शाळेमध्ये वर्तन चांगलं नाही आहे, शिकवणं चांगलं नाही, शिक्षकांचे त्याच्या सहकारी शिक्षकांची तक्रार आहे, मुख्याध्यापकांची तक्रार आहे, मुलांची तक्रार आहे, पालकांची तक्रार असेल, तर ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपीकडे पहिली जाते. त्यांना जर वाटलं की यात तथ्य आहे तर 30 दिवसात त्याच्यावरती ॲक्शन घेऊन ते विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. विभागीय आयुक्तांना त्यात तथ्य वाटलं तर ते लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचित करू शकता की तुम्ही यांची बदली करू शकता. त्यांनी सूचित केल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या शिक्षकाची बदली करण्यासंदर्भातली ही महत्त्वाचं जी आर आहे. सो असे शिक्षक जर असतील तर तुमच्या आता सगळे शिक्षक खूप चांगले आहेत, पण त्यातला एखाद दोन असे शिक्षक असतात, अशा तक्रारी जर आल्या तर त्यांच्या बदली करण्यासंदर्भातला हा एक महत्त्वाचा जी आर किंवा पूरकपत्रक आलेला आहे.